चला तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आणि इथे मी पूजेची तयारी करून घेतलेली आहे। यामध्ये सर्व प्रकारचे फुलं घेतले, इथं आंब्याचे पानं घेतलेले आहे, इथं मी वस्त्रमाळ करून घेतलेले आहे, 1 रुपया घेतलेला आहे, धूप, दिवा, तेलाचा दिवा, तुपाचा दिवा, इकडे मी अष्टगंध घेतलेला आहे, अगरबत्ती, इकडे मी 4 सुपाऱ्या घेतलेल्या आहे, 1 गणपती म्हणून आणि 3 देवाच्या। इथं मी कापूर घेतला। इकडं मी या पद्धतीनं पूजा मांडून घेतलेली आहे। हे बघा, कलश मांडलेला आहे, त्यामध्ये आता आपल्याला पाणी मांडून घ्यायची आहे, त्याची पूजा करायची आहे। इथं मी आपलं बाळकृष्ण घेतलेला आहे, पोथी घेतलेली आहे। चला तर मी आता पूजा Receive 560 rupees on Google Pay for business. चला मग या प्रकारची मी पूजा मांडून घेतलेली आहे। हे बघा, 3 सुपाऱ्या आहे, 3 वाटे ठेवलेले आहे प्रसादाला। इथं गणपतीची सुपारी ठेवलेली आहे, गणपतीची पूजा करून घेतली। इथं मी सत्यनारायणाचा फोटो ठेवला, दिवा लावून घेतला, फुलं वाहून घेतले आणि इथं मी बाळकृष्ण ठेवलेला आहे, पण पूजा बाकी आहे। आता आपल्याला या पोथीतून काय पूजा आहे ती वाचायची आणि प्रत्येक सुपारीला एक कुलदेवतेची आहे, एक आता यामध्ये आहे पोथीमध्ये, तर मी आता वाचून पूजा करून घेते। चला तर मग माझी सत्यनारायणाची पूजा पूर्ण झालेली आहे, पोथी पण वाचून झालेली आहे, धूप दीप सगळं लावून आता आरती पण झाली। हे बघा, या पद्धतीनं मी पूजा मांडून घेतली होती। चला तर मग तुम्हाला माझी पूजा कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा।